ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पारनेर टाकळी मार्गावरील सोबलेवाडी येथील खंडोबा मंदिर ते तलाव परिसराच्या दरम्यान नुकताच डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे। तरी देखील या रस्त्याच्या लगत आवश्यक त्या साईड पट्ट्या आणि संरक्षक कठडे नाहीयेत, त्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर झालाय। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई सोबले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता पारनेर यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। निवेदनामध्ये म्हटले की सोबलेवाडी येथील तलाव आणि स्मशानभूमी लगतच्या भागामध्ये रस्त्याच्या कडेलाच खोल खड्डा आहे। वाहनांना बाजू देण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही आहे। अनेक ठिकाणी संरक्षक कठडे नाही आहेत, त्यामुळे भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे। सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी या मार्गाचा वापर करणाऱ्या ग्रामस्थांना देखील जीव मुठीमध्ये धरून प्रवास करावा लागतो, असं त्यांनी नमूद केलंय। ग्रामस्थांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आवश्यक त्या प्रमाणामध्ये साईड पट्ट्या तयार कराव्यात आणि तलाव स्मशानभूमी परिसरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूने खोल खड्डे असलेल्या धोकादायक ठिकाणी मजबूत असे संरक्षक कठडे उभारावेत, तसेच आवश्यक त्या ठिकाणी इशारा फलक, रिफ्लेक्टर आणि सुरक्षा चिन्ह बसवावीत अशी मागणी केली। याबाबत कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पाहणी करून कामाला सुरुवात करावी, अन्यथा भविष्यामध्ये अपघात झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असा इशारा निवेदनामधून देण्यात आला। मागण्यांची त्वरित पूर्तता न झाल्यास ग्रामस्थांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुनीताताई सोबले यांनी दिलाय। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई सोबले यांच्यासह बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब सोबले, नाना शेरकर, शांताराम शेळके, अशोक शेरकर, सारिका सोनवणे, अनिता शेरकर, इंदुबाई शेरकर, सविता शेरकर, उज्ज्वला शेरकर, सुषमा शेरकर, शांताबाई शेरकर, तसेच जयश्री शेरकर, सुमनबाई पुंडे, कविता वैद्य, स्वाती वैद्य, छाया वैद्य, शोभा वैद्य, सुरेखा वैद्य, अंजली वैद्य, वृषाली वैद्य, सिंधू वैद्य, तसेच नीलम वैद्य, सुनीता विधाटे, उज्ज्वला विधाटे, लता विधाटे, कविता विधाटे, मंगल विधाटे, तसेच स्वाती विधाटे, कमल विधाटे, कांता विधाटे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होत्या। नमस्कार, मी सुनीताताई सोबले। मी आता जिथे उभी आहे तो पारनेर टाकळी रोड, सोबलेवाडी तळ्याजवळ, स्मशानभूमीजवळ येथील जो 200 मीटरचा रोड आहे तळ्यालगतचा लागून, तो अतिशय धोकादायक आहे। येणारा जाणारी जी वाहतूक आहे, 2 व्हीलरची किंवा 4 व्हीलरची, तळ्याला लागून कुठली साईड पट्टी नसल्या कारणानं इथे खूप मोठ्या प्रमाणात अपघात होत गेले आहेत तिथून मागे, आणि पुढेही पावसाळ्यात तळे भरलेले असताना होण्याचे चान्सेस आहेत। तर याची दखल घेतली जावी, यासाठी मी आज हे प्रत्यक्षात तुम्हाला सगळ्यांना दाखवत आहे। ही गोष्ट माझ्या आत्ता अशी लक्षात आली की माझ्या गावच्या सोबलेवाडीच्या काही महिला सकाळी वॉकिंगला या साईडला येत असताना बरेचसे म्हणजे अपघात टळले जे झाले असते। वॉकिंगला जात असताना गाड्या खूप लागून जातात आणि त्या महिलांना लिटरली उतरून खाली उभं राहावं लागतं, त्या कधी खालीही जाऊ शकतात। हा जो खालचा भाग आहे जिथून पूर्ण घसरून, आता तरी ठीक आहे की तळ्याला पाणी नाही, पण पुढे पाऊसकळ्यात जेव्हा तळ भरेल तेव्हा इथे जीवितहानी होण्याचे चान्सेस आहेत। म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं मी हे काम करते आहे। मी या विषयावर निवेदन घेऊनही जाणार आहे, याचा पाठपुरावाही करणार आहे, पण तरी याच्याशी निगडीत असलेले सर्व कार्यकारी अधिकारी असतील, PWD असेल किंवा हे ज्याच्या अंतर्गत काम असेल, त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे। अन्यथा याच्या विरोधात मी आंदोलन लवकरच करेन। आता हे जे झालेलं रोडचं काम आहे हे नुकतंच 1-1.5 महिन्यापूर्वी झालेलं आहे। हे काम होत असताना यांनी साईड पट्टीचा कुठलंही लक्ष दिलेलं नाही। ह्या साईड पट्ट्या होणं खरं तर त्यावेळेस खूप गरजेचं होतं। निदान हा 200 मीटरच्या पट्ट्यांना त्यांनी एक 5 फूट साईड पट्टी देऊन कठडा देणं खूप आवश्यक आहे तळ्याला लागून असल्या कारणानं। तर संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यायला हवं अशी माझी सोबलेवाडीकर ग्रामस्थांकडून आणि मी स्वतः अपेक्षा करते।
झालेले अपघात लक्षात घेता इथून पुढे इथे कुठलीही जीवितहानी होणार नाही हे कशावरून? जर येत्या काळामध्ये तळ्याला पाणी भरल्यानंतर एखादी जीवितहानी झाली किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला तर याला जबाबदार कोण? संबंधित अधिकारी याची जबाबदारी घेणार आहेत का? हा माझा प्रश्न आहे. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.